मध्ये अडलेला आहे, इथे अडलेला आहे, त्यानंतर कमिशनरकडे अडलेला आहे. त्यांच्या फायली लवकर निकालात काढा म्हणून काल आणि परवा सुट्टीच्याही दिवशी इथली मंडळी बसलेली होती आणि ते तपासत होती. आता ते तपासतील, पाठवतील हा भाग वेगळा. त्यानंतर मग बाकीच्यांच्या फाईलला हात लावतील. फाईलला हात लावत असताना त्याने अप्रुव्हलच्या कॉपीज मागितलेल्या आहेत. मग ते अप्रुव्हल पाहतील, कोणाचं अप्रुव्हल कसं आहे आणि त्याचं वर्कलोड काय दाखवलेलं आहे याचा हे लोक अभ्यास करतील. आणि ते सरकारला काय माहिती 27-28 सालापर्यंत जाईल की काय, कारण एवढे कॉलेजेस, एवढे लोक, इतकं सगळा प्रकार आणि हा सगळा तमाशा सगळा सुरू आहे. आणि हे कधी होईल कधी होणार नाही हे सांगणं अवघड आहे. आणि त्यातही किती चुका असतील, त्यातही किती भानगडी असतील आणि त्यातही प्रत्येकाला या ऑफिसमध्ये कशा चक्रा माराव्या लागतील आणि चक्रा कशामध्ये परावर्तित होतील. आता मी जास्त बोलत नाही, मी फक्त सरनाईक साहेबांना एक प्रश्न सांगतो. मागच्या आठवड्यात सरनाईक साहेब मी नागपूरच्या बोर्डामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुनावणीला संस्थेचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. आता सुनावणी हा काय प्रकार आहे? प्रकार असा आहे सर की चिखलीच्या एका मॅडमनी नागपूरला बदली मागितली. नागपूरला तिच्या विषयाच्या 2 जागा खाली होत्या नागपूरच्या सायन्स कॉलेजला, म्हणून संस्थेने त्या मॅडमची बदली तिथं केली. काही चुकलं नाही माझ्या माहितीप्रमाणे. सायन्स कॉलेजला फुल वर्कलोड आहे, 2 माणसं रिटायर झालेले आहेत. त्या मॅडमचा 9 महिन्यापासून पगार नाही. बरं, मान्यता नसेल म्हणून नाही बदलीला, तर मान्यता 1.5 महिन्यातच आली. नागपूरच्या डेप्टी डायरेक्टरनं 1.5 महिन्यात मान्यता दिली. मग आता बदली झाली, बदलीला मान्यताही आली, तरी त्या मॅडमचा पगार 9 महिन्यापासून बंद असण्याचं कारण काय? म्हणून बोर्डाच्या अध्यक्षांनी तिथल्या नागपूरच्या सुनावणी लावली. आणि म्हणून साराच्या सारा ती बाई पवित्र पोर्टलमधून आलेली आहे 21 मध्ये, म्हणजे संस्थेनं भरलेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सारं दप्तर घेऊन तिथं गेलो तर अनायसे इथलेच डेप्टी डायरेक्टर त्या काळातले तिथे बोर्डाचे अध्यक्ष आहेत. आणि मी दिसल्याबरोबर माझ्या हातचं फाईल पाहिल्याबरोबर अच्छा तयारीनं आले वाटते असा सन्मान माझा केला. त्याच्यात मला आनंद झाला. चला, अभ्यास आहे असं हे मानतात. आणि मग काय प्रकरण आहे, कशासाठी काय असं जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा तिथल्या एका कन्सर्निंगनी असं सांगितलं सरनाईक साहेब, ते मुद्दाम तुम्हाला सांगतो की त्या ज्या मॅडम तिथे रिटायर झाल्या होत्या त्या 6 ते 7 महिन्यापूर्वी रिटायर झालेल्या होत्या, म्हणून तेव्हापासून ती जागा रिक्त होती. आणि 6 ते 7 महिने कोणाचा पगार निघण्याचं काही कारण नव्हतं. तर ते वेतन अधीक्षकमध्ये ती जागा फ्रीज होते. आपल्या घरचा फ्रीज वेगळा, हे आता अलीकडे नवीनच शब्द आपल्या वेतन रचनेमध्ये. आणि ती जागा फ्रीज झाली म्हणून तिचा पगार नाही. बरी, हे किती विचित्र आहे. सभागृहात याच्यासाठी आपण प्रयत्न करावा. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे असं विचित्र, वास्तविक पाहता तिला मान्यता आहे. डेप्टी डायरेक्टरनी शिफारस केली आहे आणखीन वेगळ्या पत्रांनीशी, तरीही ते मानायला तयार नाही. आणि बोर्डाचा काय संबंध त्या गोष्टीशी? ऑलरेडी शालार्थ IDशी संबंध आहे बोर्डाचा, तोही माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचा संबंधित. पण ह्या अशा फालतू गोष्टी